नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. वांगचूक यांच्यावरील कारवाईचे कोल्हापुरात पडसाद. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्यावरील कारवाईचे कोल्हापूर शहरातही पडसाद उमटले. बिंदू चौक, दसरा चौकात निदर्शने झाली. याबाबतचं आंदोलन तीव्र करण्यासाठी रविवारी बैठक आयोजित केली आहे. शनिवारी बिंदू चौकात विविध सामाजिक संघटना व युवकांच्या वतीनं घोषणाबाजी करत आंदोलन केले. निषेध सभेत लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणाची मागणी करण्यात आली. 20 जुलै रोजी शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यापासून राजीव गांधी पुतळ्यापर्यंत मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सतीशचंद्र कांबळे यांनी उपोषणाच्या लोकशाही परंपरेचा उल्लेख करत आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला. दिलदार मुजावर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातून कार्यकर्त्यांचा गट दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती डॉक्टर BM हिरडेकर, अभिषेक मिटारी, अतुल दिघे, मेघा पानसरे, प्रेमानंद घोडेराव, संदीप देसाई, सीमा पाटील, भरत रसाळे आदींनी मनोगत व्यक्त केले. सोनाली गजबर यांनी क्रांती कविता तर यश आंबोळे यांनी प्रेरणादायी गीत सादर केलं. यावेळी जयंती कांबळे, निहाल शिरपूरकर, राजेश वरक, रमेश वडंगेकर, इर्शाद फरास, मिलिंद यादव, सुभाष वाणी, अनमोल कोठाडिया यांच्यासह नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन शीतल पाटील, रसिया पडळकर यांनी केलं. डॉक्टर उदय नारकर यांनी आभार मानले.